नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज पुन्हा एक नवा विषय घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे। तो विषय म्हणजे पोलीस डिपार्टमेंट। आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा चालतात आणि त्यामधलीच एक महत्त्वाची क्रीडा स्पर्धा म्हणजे बॉडी बिल्डिंग। येस, पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा बॉडी बिल्डिंग ही कॉम्पिटिशन चालते, जी महाराष्ट्र पोलीसकडून घेण्यात येते। आता ह्या स्पर्धा वेगवेगळ्या स्तरावर चालत असतात आणि अशाच या स्पर्धेमध्ये अमरावतीचे एक पोलीस डिपार्टमेंटचे व्यक्ती सहभागी होत असतात आणि त्यांनी खूप सगळे मेडल आणि सर्टिफिकेट आपल्या अमरावती जिल्ह्यासाठी मिळवलेले आहे। खऱ्या अर्थाने ही अमरावतीकरांसाठी खूपच जास्त अभिमानाची गोष्ट आहे। चला तर जाणून घेऊया प्रवीण सरांकडून त्यांचा हा लाईफचा स्ट्रगल। तर माझ्यासोबत आहेत प्रवीण खोब्रागडे, कॉन्स्टेबल पोलीस डिपार्टमेंट अमरावती। सर, तुमचं आमच्या अमरावती मंडल न्यूजमध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद। मला ॲक्च्युली तुमचा आता आधी ना हा बॉडी बिल्डिंगचा प्रवास जाणून घ्यायचा आहे की कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये आलात। माझा हा प्रवास म्हणजे मी जेव्हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो त्यावेळेस ट्रेनिंग झाल्यानंतर बॉडी थोडी वीक होऊन जाते आणि तिकडनं आल्यानंतर असं वाटायचं की वर्दी थोडी सुटसुटीत आपल्याला दिसायला हवी, व्यवस्थित दिसायला हवी। त्यासाठी मी जस्ट जिम जॉईन केला 2012 मध्ये आणि तेव्हापासून मी थोडं थोडं वर्कआउट करत गेलो। तर त्यानंतर मला 2015-16च्या दरम्यान मला एक आपल्याच डिपार्टमेंटचे बॉडी बिल्डर आहे किशोर डांगे म्हणून, तर त्यांचं थोडंसं मार्गदर्शन भेटलं। त्यांनी मला सांगितलं आपल्या डिपार्टमेंटमध्ये कॉम्पिटिशन्स असतात, जसं ऑल इंडिया पोलीस गेमबद्दल सांगितलं त्यांनी मला, त्यांनी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेमबद्दल सांगितलं। तर ते बोलले की तुझी बॉडी वगैरे व्यवस्थित आहे, तर तू जर प्रिपरेशन केलं तर बरं होईल। मग मी थोडंसं त्यामध्ये इंटरेस्ट घेतला आणि 2015-16 पासून मी स्टार्ट केलं। 2015-16 आणि ला मी स्टार्ट केलं। त्याच्यानंतर 17-18ला माझी गॅप गेली, म्हणजे लग्न झालं, त्यानंतर थोडं फायनान्शियल प्रॉब्लेम झालेत माझे। तर मी याच्यामध्ये फायनान्शियल खूप महत्त्वाचं असतं, म्हणजे फायनान्शियल सपोर्ट खूप खर्चिक आहे। तर त्याच्यामुळे मी त्याच्यातनं थोडा माघार घेतला आणि 2019मध्ये पुन्हा मी प्रॅक्टिस सुरू केली। 2019मध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली आणि 6 ते 7 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या लाईफच्या पहिल्याच कॉम्पिटिशनमध्ये मी विदर्भश्रीचं टायटल अचीव केलं आपल्या अमरावतीमध्ये। तर त्याच्यानंतर अमरावतीश्री, कामगारश्री हे सगळे टायटल्स अचीव केले आणि त्याच वर्षी माझी ऑल इंडिया पोलीस गेमला निवड झाली महाराष्ट्र पोलीस टीमकडनं आणि त्यामध्ये सुद्धा मी गोल्ड मेडल अचीव केलं। तर असा माझा थोडक्यात प्रवास राहिला आणि तेव्हापासून मी आत्तापर्यंत माझा कंटिन्यू सलग चालूच आहे। तर मी महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट जे आहे आमचं, त्याचे जे आमचे गेम्स होतात इव्हन परिक्षेत्रामध्ये पण बरेच मेडल आहेत, मला गोल्डच आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पण गोल्ड आहे 2 वेळा आणि ऑल इंडियामध्ये 1 गोल्ड आणि 1 ब्रॉन्झ आहे। अच्छा, म्हणजे ऑल इंडिया लेवलवर ज्या होतात त्याच्यामध्ये 1 ब्रॉन्झ आणि 1 गोल्ड आहे। तर आता जस्ट फेब्रुवारी महिन्यामध्ये पण तुम्हाला एक पारितोषिक मिळालं आहे। तेच फेब्रुवारी महिन्यामध्ये जे महाराष्ट्राची जी कॉम्पिटिशन होती माझी, त्याच्यामध्ये मी ओपन वेट कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे। ते ओपन वेट कॅटेगरी काय प्रकार आहे? ओपन वेट कॅटेगरी म्हणजे 100 किलोच्या वरती जो पण प्लेअर खेळतो त्याला ओपन वेट कॅटेगरी म्हणतात। 100 नंतर आमचे काही असे 5-5 किलोचे जे गट्स असतात, त्याच्यानंतर काही गटला लिमिट नसते। म्हणजे जसं आमची 50 ते 55 गट पासून सुरू होतं। बरं, हा जो बॉडी बिल्डिंग हा जो खेळ आहे हा पोलीस डिपार्टमेंटला कधीपासून सुरू झाला, काही कल्पना आहे का तुम्हाला? याबद्दल तर कल्पना नाही, पण बरेचसे जे जुने प्लेयर आहेत ते खूप आधीपासून खेळतात। महाराष्ट्रातलं तरी सांगू शकत, पण पंजाब, हरियाणा या साईडला या गोष्टीचा खूप जास्त वाव आहे आणि त्याच्यामुळे तिकडचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांनी खूप सारे मेडल्स वगैरे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मग त्याचा क्रेज इकडे येत गेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये समजा मी जेव्हापासून खेळतो त्याच्या आधीपासून भरपूर, म्हणजे 5-6 वर्षापासूनच आधीपासूनच चालू आहे। वर्ल्ड पोलीस फायर गेम जी आहे ती खूप आधीपासून चालू आहे। तर त्याच्यामध्ये मेडल घेणं हे सुरूच असतं कंटिन्यूस। कुठला ना कुठला कर्मचारी दरवर्षी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये गोल्ड मेडल आणतोच। पण तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटकडून कशा पद्धतीचं सहकार्य मिळतं जेव्हा तुम्ही ॲज अ स्पोर्ट्समॅन सगळीकडे वावरता तेव्हा? मला माझ्या डिपार्टमेंटकडनं सूट मिळते। सूट म्हणजे कसं, जसं मी आता समजा माझी जे गेम्स येतात ऑल इंडिया पोलीस गेम, तर त्यावेळेस माझं MSP डिपार्टमेंट आहे,
मुंबईला, त्यांच्याकडनं आम्हाला एक साधारण 3.5 ते 4 महिन्याच्या प्रॅक्टिससाठी आम्हाला मुभा मिळते. म्हणजे वरनं ऑर्डर येतं आणि आम्हाला ते स्पोर्ट्ससाठी आम्हाला क्लोज करतं. त्यावेळेस आम्हाला 2 टाईम गिनतीवरती फॉलिंगला जावं लागतं, एक सकाळी 10 वाजता आणि एक संध्याकाळी 8ला. तर आम्हाला मुख्यालयाला आम्हाला रिपोर्टिंग करावं लागतं. बाकी टाईम जो आहे तो आम्हाला फक्त आमच्या गेमसाठी दिलेला जातो. म्हणजे त्या टाईममध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा आणि महाराष्ट्रासाठी तुम्ही आपलं मेडल आणायचं आहे. तर या पद्धतीनं आम्हाला ती सूट मिळते. त्या व्यतिरिक्तचा जो टाईम आहे समजा, तर त्यामध्ये अधिकारी वर्ग, आमचे पोलीस मुख्यालयाचे RPS साहेब आहेत, त्याच्यानंतर आमचे मदतगार वगैरे आहेत, ते मला अशी ड्युटी देतात की जेणेकरून माझी ड्युटी करूनसुद्धा माझा जिम झाला पाहिजे, अशा उद्देशाने मला ते ड्युटी देतात. तेवढा मला ते सपोर्ट करतात की असं नको व्हायला की मी कंटिन्यू ड्युटीमध्येच गुंतलेलो आहे आणि माझं जिमच होत नाही. तर तेवढं मला माझे डिपार्टमेंटचे कर्मचारी असो, अधिकारी असो, वरिष्ठ अधिकारी असो, हे सगळे मला सपोर्ट करतात. तर आतापर्यंत तुम्ही एवढ्या कॉम्पिटिशन खेळले आहात, तर यातली सगळ्यात अविस्मरणीय कॉम्पिटिशन कोणती होती तुमची? तर ती सांगायची म्हटलं तर माझ्या लाईफची पहिलीच कॉम्पिटिशन पण अविस्मरणीय आहे. कारण की मी पहिलीच कॉम्पिटिशनमध्ये विदर्भ श्रीचा टायटल अचीव करणारा मला असं वाटतं मी पहिलाच व्यक्ती आहे. अरे वा. आणि त्याच्यानंतर मी जे ठरवलं होतं की जेव्हा मला माहिती पडलं की ऑल इंडिया पोलीस गेम असते, मला माझ्या गुरु थ्रू जे माहिती पडलं, कोच थ्रू, की ऑल इंडिया पोलीस गेम असते आणि त्याच्यामध्ये गोल्ड मेडल घेतल्यानंतर तुम्हाला 1 स्टेप प्रमोशन वगैरे मिळण्याचा प्रकार असतो. तर माझं ते लक्षच होतं की मला ते ऑल इंडिया पोलीस गेममध्ये गोल्ड मेडल प्राप्त करायचं आहे. सुदैवाने ज्यावेळेस मी प्रॅक्टिस सुरू केली आणि ज्या वर्षी मी विदर्भश्रीचं टायटलसुद्धा त्याच वर्षी अचीव केलं आणि ऑल इंडिया पोलीस गेममध्ये गोल्ड मेडल पण त्याच वर्षी अचीव केलं. तर माझ्या ते एकाच वर्षी दोन आठवणी झालेल्या आहेत. तर आता तुम्ही सांगितलं की ऑल इंडिया लेवलवर जर गोल्ड आलं तर तुम्हाला प्रमोशन मिळतं, तर मग तुम्हाला तर गोल्ड ऑलरेडी मिळालं आहे ऑल इंडियामध्ये. हो, एक गोल्ड, एक ब्रॉन्झ आहे. पण आता काही कारणास्तव 2016 पासून 1 स्टेप प्रमोशन देणं बंद केलेलं आहे. भविष्यात ते कधी ना कधी सुरू होतीलच, त्या अपेक्षेने मी खेळतोय. म्हणजे ती मी माझ्या थँक्यू मी माझ्या डिपार्टमेंटसाठी, माझ्या महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटसाठी, माझ्या परिक्षेत्रासाठी आणि माझ्या अमरावती पोलीस डिपार्टमेंटसाठी माझ्याच्यानी जे पण सहकार्य करणं होते, मला जे मेडल आणायचे आहे ते मी आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. मग फक्त बॉडी बिल्डिंगच करता तुम्ही डिपार्टमेंटसाठी की अजून दुसरे पण काही खेळ खेळता? नाही, फक्त बॉडी बिल्डिंग. फक्त बॉडी बिल्डिंग. बरं, हे बॉडी बिल्डिंग करत असताना काय होतो तुम्हाला नेमका? त्रास सगळ्यात जास्त म्हणायचं म्हटलं तर डाएटचा त्रास. म्हणजे कसं, कधी कधी असं होऊन जातं की ड्युटी सुरू असते आणि डाएटचा टाइम मिस होऊन जातो. प्रचंड भूक लागली राहते, कारण की बॉडी अशी आहे की आमचा जो प्रोटोकॉल असतो, जो रुटीन असतो दिवसभराचा, तो आम्ही फिक्स केलेला असतो. त्यामध्ये जर कुठे ड्युटी तर करावीच लागणार आहे. भलेही आमचं डाएट आम्ही स्किप करू शकतो त्या टाईमला, तर त्या टाईमला प्रचंड भूक लागून जाते, पण आम्हाला आमच्या ड्युटीवर कर्तव्य जे आहे ते मला पार पाडावं लागतं. तर तो एक त्रास होतो याच्यामध्ये डाएटचा. बस बाकी अदरवाईज असं मी बोलू शकत नाही, कारण की मला माझे डिपार्टमेंटचे कर्मचारी वगैरे याचे सगळं सपोर्ट करतात, तर ते मी माझा वर्कआउट वगैरे व्यवस्थित होऊन जातो. अगदी बरोबर आहे. आता मला सांगा, तुमचं कॉलेज लाईफ कशा पद्धतीचं होतं? म्हणजे आता हे तर बॉडी बिल्डिंग तर तुम्ही नोकरीच्या नंतर सुरू केलं, पण कॉलेज लाईफ कसं होतं तुमचं? कॉलेज लाईफ सिम्पल होतं एकदम. कॉलेज लाईफ काय, माझं जे आहे 10वी पर्यंतचं एज्युकेशन माझ्या शाळेजवळच झालेलं आहे, राजीव गांधी शाळेमध्ये, आणि त्याच्यानंतर जीवनिकांश विद्यालयामध्ये. तर माझं 10वी पर्यंत तिथेच झालं. त्याच्यानंतर रामकृष्ण विद्यालय जे आहे तिथे माझं हे झालंय 11वी 12वी झालेलं आहे. त्याच्यानंतर मी ठरवलं की मला थोडंसं लवकरच जॉबवरती लागायचं होतं, त्याच्यामुळे मी यांच्याकडे वळून गेलो, मी ITI कडे. तर माझं 10वीमध्ये मला पर्सेंटेज व्यवस्थित मिळाल्यामुळे मी याच्यामध्ये चाललं गेलो आहे ITI मध्ये. पण ITI सुरू असतानाच एक साधारण वर्षभर झालं होतं, तर मी ITI आणि पोलीस भरतीची प्रॅक्टिस हे दोन्ही सोबत करायचो. म्हणजे माझं ITIचा दिवसभराचं कॉलेज संपलं की मी संध्याकाळी घरी न जाता तिकडनंच डायरेक्ट याच्यामध्ये जायचो, ग्राउंडवरती जायचो. डिपार्टमेंट कसं काय आलं पण डोक्यामध्ये मग अचानक? माझा मोठा भाऊ प्रॅक्टिस करायचा. टेक्निकल फील्ड मधून एकदम या फील्ड कडे वळणं म्हणजे जॉब प्रायोरिटी हीच होती का कुठेतरी लागायचं आहे आणि लवकरात लवकर लागायचं आहे. प्रायोरिटी तीच होती, कारण की वडिलाकडे बघून, वडिलाचा गव्हर्नमेंट जॉब बघून समजा की गव्हर्नमेंट जॉबची
काय सुखसुविधा असतात त्या अशा गोष्टी बघून त्याच्यानंतर माझा मोठा भाऊ पण पोलीस भरतीची प्रॅक्टिस करायचा, तर त्यांनी पण मला थोडं पुश केलं की तू पण ट्राय कर. तर मी माझा ITIचा कॉलेज कंप्लीट म्हणजे ITI झाला आहे की मी 5 नंतर सरळ HUPMच्या ग्राउंडवरती जायचो आणि तिथे 2 तास आपलं ग्राउंड केल्यानंतर मग 7 वाजता घरी यायचो. 7 वाजता नंतर पुन्हा जिमला जायचो, म्हणजे जेवण वगैरे करून पुन्हा जिमला जायचो. त्यावेळेस एवढं काही माहिती नव्हतं, कल्पना नव्हती की जिम करायच्या आधी साधारण आपल्याला 2 तास आधी डाएट करायचं आहे. तर त्यावेळेस असं होतं की जेवण केलं की लगेच जिमला निघून जा, म्हणजे असे प्रकार केले. त्यावेळेबद्दल माहिती नव्हतं एवढं. त्या सुरू असतानाच मला जॉब लागून गेलेला. माझी पहिलीच भरती. वयाच्या कुठल्या वर्षी लागला तुम्हाला जॉब? मी माझं 19 कंप्लीट झालंय मला. 15 जूनला 19 कंप्लीट झालं आणि 17 जूनची जॉईनिंग आहे. म्हणजे 19 कंप्लीट होऊन फक्त 2 दिवस झाले तर माझ्या आता जॉईनिंग ऑर्डर होती. बापरे बाप. बघा, वयाच्या 19व्या वर्षी प्रवीण सर पोलीस डिपार्टमेंटला जॉईन झाले होते. म्हणजे खरोखर त्यांचं स्ट्रगल त्याच्यातून दिसतं की किती कमी वेळामध्ये त्यांनी मेहनत केली आणि त्या मेहनतीला त्यांच्या फळ पण आलं. बरोबर. या 17 जूनला मला जवळपास 16 वर्ष होऊन जातील. बापरे, 16 वर्षाची सर्व्हिस झाली पण तुमची. पण हे सगळं करत असताना, बॉडी बिल्डिंग करत असताना घरच्यांचा तुम्हाला कशा पद्धतीचा सपोर्ट मिळतो? घरच्यांचा सपोर्ट सगळ्यात जास्त मिसेसचा आहे. कारण की मी तर ठीक आहे, माझं फक्त खायचं काम करतोय मी, बनवायचं काम त्यांचं आहे. त्यांनी बनवलं नाही तर मी खाणार काय आणि बॉडी काय बनवणार, तो एक प्रकार आहे समजा. तर त्यांचं पण खूप तडजोड चालते. बाळ पण आहे मला, एक मुलगी आहे 1 वर्षाची. तिला सांभाळून माझे सगळे जे काही आहे डाएट्स वगैरे, मील्स वगैरे बनवणं हे सगळं तिच्याकडे असतं. त्यामध्ये मला कुठलीच कधीच कंप्लेंट आलेली नाही. असं समजा की माझं जे पण मी मेडल घेतोय त्याच्यामध्ये शियाचा वाटा तिचा असतो. एक्झॅक्टली, आणि ती आहेच. प्रत्येक कॉम्पिटिशनला मी तिला पुरेपूर प्रयत्न करतो की मला तिला सोबत न्यायचं आहे, कारण की माझा बॅकबोन सपोर्ट सगळं तिचं आहे. त्याच्यामुळे आता तुमचा डाएट कशा पद्धतीचा असतो? म्हणजे तुम्ही 4 मील डाएट, मला असं वाटतं बॉडी बिल्डर्सचे जे डाएट आहे ते 4 मील डाएट असतात. 4 मील ते 5 मील पर्यंत जातं. म्हणजे मॉर्निंगला समजा एक वेकअप टाइम झाला की वेकअप टाइम मध्ये मी कार लोडिंग वगैरे व्यवस्थित करून घेतो, माझी कार फायबर्स वगैरे सगळं सोबत. त्यानंतर सेकंड मील माझं एग्सचं राहतं आणि थर्ड मील म्हणजे माझा जेवणाचा टाईम जो राहतो त्याच्यामुळे मी माझ्या ग्रीन व्हेजेस कधीच मिस करत नाही. ग्रीन व्हेजेस म्हणजे जे घरगुती जेवण आहे ते मी करतोच, त्याला कधी मिस करत नाही. जर मी गेनवरती आहे तर मला, जर मी साईज गेन करण्यावरती आहे, माझं गेनिंग सीझन चालू आहे, तर त्यामध्ये मी माझं घरचं जेवणसुद्धा करतो. आणि त्यासोबत माझे जे प्रोटीन चिकन वगैरे जे आहे ते घेतो. त्यानंतर जिमच्या आधी माझं एक साधारण एक 1 तास आधी मील राहतं. त्यानंतर जिम झाल्यानंतर पोस्ट वर्कआउटमध्ये माझं एक मील राहतं. तर याच्या व्यतिरिक्त काही तुम्ही सप्लिमेंट्स घेता का? हो, प्रोटीन सप्लिमेंट मी घेतोच. तर प्रोटीन का आवश्यक असतं? म्हणजे वर्कआउट करणाऱ्या लोकांना प्रोटीन का बरं आवश्यक असतं? सांगायचं म्हटलं की असं की माझ्या स्टडीनुसार मी जेवढा आता स्टडी केलेला आहे समजा, त्याच्यामध्ये मला असं निर्देश आलं आहे की केसापासनं तणकापर्यंत ही सगळी बॉडी प्रोटीननेच बनते. बरोबर. तर प्रोटीन हानिकारक नाही आहे, फक्त तुम्हाला कोणाच्या अंडरमध्ये घेतोय ती खूप महत्त्वाची बाब आहे. तुमचा प्रॉपर कोच आहे का, किंवा तुम्ही यूट्यूबमध्ये बघितलं आहे का, तर यूट्यूबमध्ये बघितलं आहे तो सर्टिफाईड आहे का, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर मी माझं जो प्रोटीन इंटेक आहे तर मी माझा स्वतःचा अभ्यास जो केलेला आहे त्याच्यानुसार मी माझ्या बॉडीमध्ये मी प्रोटीन टाकतो. प्रोटीन यासाठी आवश्यक असतं, ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो, वर्कआउट केल्यानंतर जे आपले मसल फटीक होतात त्याला रिकवर करण्यासाठी प्रोटीन हे काम करतं. प्रोटीन असतं, मायक्रोन्यूट्रिशन्स असतात, त्याच्यानंतर अमिनो ॲसिड्स असतात खूप सारे. तर ते त्याच्यातनं मिळतं आपल्याला. त्यासाठी ते घेतल्यानंतरच एक पर्टिक्युलर तुम्हाला जो साईज अचीव करायचा आहे, मसल अचीव करायचा आहे, तर ते त्याच्यानंतरच होणार. तुम्ही असं जरूर नाही, आता कोणाचा बजेट असतो कोणाचा नसतो हे प्रोटीन घ्यायचा. तर काही जण फक्त एग्स आणि अंडी चिकन वगैरे खाऊन, काही जण पनीरवरती पण हे करतात, बॉडी बनवतात. पण बनतं, पण एक सर्टन लिमिटपर्यंत. बरं, आता तुम्ही डिपार्टमेंटला आहात म्हणजे तुमचा जॉब एकदम स्ट्रिक्ट आहे. पोलीसवाले म्हटलं की एकदम स्ट्रिक्ट, आणि त्याच्यात बॉडी बिल्डर म्हटलं की अजून सिंगम. तर
तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय तुमचे छंद आहेत, म्हणजे जीवनाकडे कसं बघता तुम्ही? माझा मेन छंद तर हाच आहे बघा, आणि त्याच्यानंतर माझ्या फॅमिलीला जेवढं हॅप्पी ठेवता येईल तेवढं पुरेपूर प्रयत्न करतो मी. कारण की बॉडी बिल्डिंग म्हटलं की ॲग्रेशन पण आलं. बरोबर आहे. ॲग्रेशनला कंट्रोल करणं खूप टफ असतं. आणि जॉब पण ॲग्रेशनवालाच आहे. जॉब पण ॲग्रेशनवाला आहे. त्यामध्ये काही चुकीचे व्यक्ती पण मिळतात. काही म्हणजे काही आरोपी वगैरे, पेशी वगैरे जेव्हा राहतं, काही आरोपी मेडिकल वगैरे राहतात, तर थोडे आगाऊ पण असतात ते लोक. त्यांना सांभाळणं, त्या टाईमला पेशन्स ठेवावं लागतं. आणि आपला जॉब जो आहे तो आपल्याला डोक्यात ठेवावा लागतो की आपला नेमका जॉब काय. यांना याच्यामधनं, जेलमधनं काढणं, आरोपी पेशी असेल तर पेश करणं, मेडिकल असेल तर मेडिकल करणं, आणि परत वापस नेऊन सोडून देणं. त्यांचे जे पण नखरे काही असतील, जे काही सहसा प्रत्येक आरोपी हा नखरे करण्याचा प्रयत्न करतोच, तर ते सगळं सांभाळून डोकं शांत ठेवून आपल्याला ती आपली ड्युटी जोपासायची आहे. राग येतो असं काही नाही आहे, कारण की आपल्याला लक्षात येतं काय व्यक्ती, समोरचा व्यक्ती खोटं बोलतोय, खोटा आजार सांगतोय, खोट्या गोष्टी करतोय, जाणून असं काहीतरी उपद्रव करतोय, किंवा एखादा त्यांचा व्यक्तीच भेटायला येणार अचानक, ज्याच्यामुळे आमच्या नोकरीला पण इजा होऊ शकते. पण आम्हाला त्या सगळ्या गोष्टी प्रेमाने हँडल करून त्या सांभाळावं लागतं. ॲग्रेशन भरपूर राहतं, प्रत्येक बॉडी बिल्डरला ॲग्रेशन आहे. पण बॉडी जेव्हा असते, म्हणजे बॉडी म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आता काही 1-2 दिवसाआधीचीच गोष्ट आहे, आमच्या जिममध्ये असं 2 छोट्या मुलांचा वाद झाला. तर ते बोलले, भैया आपकी जितनी बॉडी रहती ना तो मैं बेके को बताता. मग मी त्याला तेव्हाच म्हटलं, ही बॉडी म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही मी मारण्यासाठी बनवलेली नाही आहे. हिचं काम फक्त एवढंच आहे की माझा जो गोल मी अचीव करण्यासाठी जी बॉडी बनवत आहे, ही बॉडी फक्त मी तिथे रिप्रेझेंट करणार. बरोबर. बाकी शोअपसाठी बनवलेली आहेच नाही. म्हणजे शोअप करतात त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी नसते. मलाही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मला फॅमिली आहे, म्हणून मी ते सगळं गोष्ट जे आहे ते डोक्यात ठेवूनच एक जेव्हा वर्दी घालतो त्यावेळेस रोडवरती नाही. बघा सर, आतापर्यंत तुम्ही इंडिया लेवलपर्यंत खेळल्या, तिथे पण तुम्हाला गोल्ड मिळालेला आहे. मग आता पुढचं ड्रीम काय आहे तुमचं? आता बघा, माझा एक चान्स मिस झाला आहे. म्हणजे मी ज्यावेळेस 2019मध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलं होतं, त्यावेळेस वर्ल्ड पोलीस गेम, जे वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम असते, ती ऑर्गनाईज नव्हती झाली. ती 2 वर्षातनं एकदा ऑर्गनाईज होते, तर ती ऑर्गनाईज झालेली नव्हती. तर माझा तो चान्स मिस झाला. तर माझं यावेळेस पुरेपूर प्रयत्न आहे की मला यावर्षी काही पण करून, जर माझ्या नशिबी असेल, माझ्या मनीचं फळ जर मला मिळत असेल, मला जर गोल्ड मिळालं, तर येणाऱ्या पुढच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये पुन्हा वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम होणार आहे. तर माझं त्याच्यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होईल. माझा प्रयत्न हाच राहील की मला वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये गोल्ड मेडल प्राप्त करायचं आहे. हे माझं पहिलं ड्रीम आहे, इंटरनॅशनल गेम. कारण की ते नियर अबाउट 67-68 कंट्रीज येतात त्याच्यामध्ये, आणि हा इव्हेंट खूप मोठा असतो. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम म्हटल्यानंतर फक्त पोलीसच नाही, तर जेवढे राज्य आणि केंद्रामध्ये जेवढे ऑल डिफेन्स फोर्सेस आहे, आर्मी, नेव्ही, मिलिटरी, SRPF, CRPF, SIF, CIF, ऑल डिफेन्स फोर्सेस, स्टेट्स पोलीस, ऑल. तर यांचा सगळ्यांचा एक इव्हेंट आपला इंडियाचा होतो. आणि याच्यातनं जी निवड होते, याच्यामध्ये जे गोल्ड मेडल प्राप्त करतात ते वर्ल्ड पोलीस अँड फायर गेमला जातात. तर म्हणजे ती कॉम्पिटिशन इतकी टफ राहते, म्हणजे इंडिया लेवलची खूप इंडिया लेवलची इतकी टफ कॉम्पिटिशन असते की माझ्या एकट्याच्या वेट कॅटेगरीमध्ये अगर फक्त 25 स्टेटचे 2 पोलीस कर्मचारी जरी पकडतो म्हटलं तर 50 होऊन जातात. त्या व्यतिरिक्त केंद्राच्या ज्या पोलीस फोर्सेस आहेत त्या वेगळ्या, डिफेन्स फोर्सेस, सगळं. तर म्हणजे नियर अबाव एक पकडतो म्हटलं तर आपण एक 50 ते 60 कर्मचारी असतात, जे आपापल्या राज्यातनं, आपापल्या शहरातनं बेस्ट ऑफ बेस्ट बॉडी घेऊन आले असतात. त्याच्यामधनं गोल्ड मेडल प्राप्त करावं लागतं मॅडम. आणि ते केल्यानंतर मग आपल्याला वर्ल्ड पोलीस अँड फायर गेमचं सिलेक्शन मिळतं. आता हे जे टार्गेट आहे तुमचं इंटरनॅशनल मेडलचं, तर मग त्याच्यासाठी मेहनत किती करावी लागेल? मेहनत तर मला असं वाटते की आता माझे प्रयत्न सुरूच आहे. आता मी सध्या गेनवरतीच आहे. होप फॉर द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया यावेळेस झालं तर यावेळेसच गोल्ड मेडल प्राप्त करणार आहे, पुढच्या वेळेसचं सिलेक्शन प्राप्त करणार. अभिनंदन तुम्हाला. आणि पुढच्या वेळेस माझा अजून एक दुसरे पण प्लॅन्स आहेत. समजा म्हणजे या असं नाही की मग फक्त वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये गोल्ड मेडल घेतलं की माझं ड्रीम संपलंय. मला एशिया पण खेळायचं आहे आणि वर्ल्ड पण खेळायचं आहे, पण त्यासाठी फंडिंग लागतं. आणि मी ॲज अ कॉन्स्टेबल माझा जेवढा पगार आहे
त्या पगारातनं जेवढं मॅनेज करणं होतं तेवढं मी करतोय. हो ना, बराच खर्चिक गेम आहे सगळं. त्याच्यासाठी डाएटसाठी साधारण अंडी चिकनचा जर खर्च करायचा म्हटलं, तुम्ही बऱ्याच बॉडी बिल्डरचा इंटरव्ह्यू घेतला असेल, त्यांचं प्रत्येकाचं हेच म्हणणं असेल, पैसे. हा खूप खर्चिक गेम आहे. मला तर असं याच्यापेक्षा एक्सपेन्सिव्ह गेम कुठलाच नसेल. बरोबर. या बॉडी बनवताना जेवढे तुम्ही पैसे खर्च कराल तेवढीच स्पीडने आणि तेवढी चांगली सुदृढ बॉडी तुमची बनते. कारण की फक्त बॉडी बनवणं म्हणजे बॉडी बनवणं नाही, त्याच्यामागे सेफ्टी प्रिकॉशन्स आहेत. तुमची लिव्हर, किडनी झालं, कोलेस्ट्रॉलचा खूप बॉडी बिल्डर्सला प्रॉब्लेम जातो. ते कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी दर महिन्याला ब्लड रिपोर्ट्स वगैरे काढावा लागतो. त्यासाठी मेडिसिन्स वगैरे घेणं, प्रॉपर डॉक्टरच्या अंडरमध्ये राहणं, या सगळ्या त्या डॉक्टरची फीस झालं. त्याच्यानंतर कोच जे आपण हायर करून ठेवले त्याची मंथली फीस झालं. त्या व्यतिरिक्त अंडी चिकनचा जर खर्च करतो म्हटलं तर आपण साधारण 12-13 हजार रुपये अंडी चिकनमध्येच निघून जातात. त्या व्यतिरिक्त प्रोटीन सप्लिमेंट आहे ना, अदर गोष्टी पण आहेत. एवढा सगळा खर्च म्हणजे साधारण अगर माझं जर मी आजच्या कंडिशनमध्ये माझा खर्च सांगतो म्हटलं तर माझा नियर अबाउट 25 ते 50 रुपये महिन्याचा खर्च होतो, जेवढा माझा पगार आहे. बापरे बाप. आता ते काही माझे मित्रमंडळी आहेत. आता पुढे तेच विचारणार होते की मग मॅनेज कसं काय होतं एवढं सगळं. माझे 5 खांदे आहेत. 5 खांदे म्हणजे मी शॉर्टकटमध्ये नाव सांगतो त्यांचं. एक निहार, उमेश, शैलेश, एक माझा आशुतोष, हे माझे 5 खांदे आहेत. हे 4-5 जे खांदे आहेत माझे, हे मला कुठे मागे पडू देत नाहीत. यांनी पण बॉडी बिल्डिंग केली यांच्या लाईफमध्ये, त्यांनी काही कारणास्तव सोडली, पण त्यांची सुटली आहे म्हणून ते माझी सुटू देत नाही. त्यासाठी मला जर कधी पैशाची मदत लागली तर मी जर त्यांना फोन लावला तर मला ते कधी मागे पडू देत नाही, मला ते लगेच पाठवतात. तर आता डिपार्टमेंटमध्ये तुम्ही कुठल्या इयरपर्यंत खेळू शकता, म्हणजे वयाचा काही नियम आहेत का त्याच्यासाठी? जर तुम्ही आपलं याच्यामध्ये ऑल इंडिया पोलीस गेममध्ये जर गोल्ड मेडल प्राप्त केला आहे, आता प्रत्येकाला 35ची एज लागलेली आहे. पण जर तुमच्याकडे जर ऑल इंडियाचं मेडल आहे तर तुम्ही 35च्या वरती पण खेळू शकता. 40 पर्यंत त्याला पण एक एज लिमिट आहे. त्याची एज लिमिट सध्या डिसाईड नाही केली आहे त्यांनी, पण तुम्ही खेळू शकता. कारण की आमचा हा जो स्पोर्ट्स आहे याच्यामध्ये एज लिमिटच नाहीत. जसे आमचे काही सिनियर प्लेयर आहेत, जसं नाव घ्यायला मला गर्व होणार, आमचे सुभाष पुजारी सर म्हणून आहेत, मुंबईला आहेत, API सुभाष पुजारी सर. तर त्यांनी एज ऑफ 44 मध्ये त्यांनी बॉडी बिल्डिंग सुरू केली आणि वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये गोल्ड मेडल घेऊन चुकले सुद्धा. वर्ल्डमध्ये पण मेडल आहेत आणि सगळ्या गोष्टी. विषय एकच आहे, फंड. अगदी बरोबर. आता शेवटचा तुमचा एम आहे वर्ल्डमध्ये गोल्ड मेडल घेणं. एकदा ते अचीव्ह केल्यानंतर मग काय राहतं आपल्यासाठी शिल्लक? एज ऑफ 44-45 जसं मी माझ्या फॅमिलीला प्रॉमिस केलेलं आहे की मी रिटायरमेंट घेणार. म्हणजे माझा एम आहे की 11 वर्ष तरी मला आणखी बॉडी बिल्डिंग करायची आहे, म्हणजे सुटू द्यायची नाहीच आहे. कारण की याच्यामध्ये कसं आहे, पैसा जर नसला तर बॉडी बिल्डिंग सुटते. तर मी काही कारण असो कुठं कुठून मॅनेज करून, माझे काही मित्रमंडळी जे आहेत ते मला मॅनेज करून सगळ्या गोष्टी मला माझ्या रूटवरती जे आहे ते चालू ठेवतात. त्या व्यतिरिक्त मला 2 गुरु लाभलेले आहेत. एक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर, ते माझ्या लाईफचे कृष्ण आहेत. मला जर कधी फ्रस्ट्रेशन आलं कुठल्या गोष्टीचं आलं तर मी शैलेंद्र सरांना फोन लावतो. आणि लाईफमध्ये जर कुठले मेजर प्रॉब्लेम जर आले तर माझे DCP विक्रम सायडी सर आहे, ते म्हणजे माझ्या लाईफचे हनुमान आहे. नाही प्रवीण, तुला करावंच लागतं, तू करशीलच, मला तुझ्यावरती ट्रस्ट आहे. तर हे माझ्या लाईफमध्ये लाभलेले 2 व्यक्ती आहेत की जे मला नेहमी म्हणतात, लंगड्या घोड्यावरती कोणी पैसा लावत नाही. आणि त्यांनी खूप वेळा मदत केली आहे. DCP सायडी सरांनी असो, डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सरांनी असो, ते आत्तासुद्धा मला मदत करतात. मॉरल सपोर्ट एवढा आहे त्यांचा, कारण माझ्या फील्डमध्ये पैशा व्यतिरिक्त दुसरा सपोर्ट जर पाहिजे असेल तर तो आहे मॉरल सपोर्ट. याच्यामध्ये कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये आपली अपेक्षा असते का आपण या कॉम्पिटिशनमध्ये जिंकणार, आणि आपण जर जिंकलो नाही तर मॉरल डाऊन होऊन जातो. मॉरल जेव्हा डाऊन होतो त्यावेळेस सांभाळासाठी कोणी नसतं. तर त्या टाईमला मी जेव्हा मला कोणी लागणार आहे तर माझ्यापेक्षा पदाने जे मोठे आहे मला तेच लागणार आहे, ज्याने मला समजून सांगतील. तर त्या टाईमला DCP सायडी सर आणि डॉक्टर शैलेंद्र देवळानकर सर, हे 2 व्यक्ती जे आहेत ते मला त्या गोष्टीतनं बाहेर पाडतात आणि पुढच्या कॉम्पिटिशनसाठी प्रिपेअर करतात. आता नाही, पुढच्या वेळेस.
अगदी बरोबर. बघा, जीवनामध्ये 2 गुरु तर आवश्यकच असतात, किंवा 2 नाही तर किमान एक तरी असा व्यक्ती असावा की जो आपली सपोर्ट सिस्टीम पण बनेल आणि आपल्याला सगळ्याच गोष्टीसाठी तो मार्गदर्शनही करेल आणि आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. प्रवीण सरांना असे गुरु पण लाभले आहे आणि जीवनात पुढे घेऊन जाणारे मित्रसुद्धा लाभले आहेत. त्यामुळे जीवनामध्ये फॅमिली, फ्रेंड आणि गुरु यांचं किती महत्त्व आहे त्याचं जिवंत उदाहरणात आहे प्रवीण सर. तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, येणाऱ्या आयुष्यासाठी आणि तुमचं जे ड्रीम आहे की तुम्हाला वर्ल्डमध्ये गोल्ड मेडल मिळालं पाहिजे, त्यासाठी मंडल न्यूजच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि आम्ही पण तुमच्यासाठी प्रेयर करू की तुम्ही गोल्ड आणलं तर आमच्या अमरावतीकरांचं नाव होईल, महाराष्ट्राचं नाव होईल, नव्हे तर भारताचं नाव होईल. म्हणून आपण सर्वांनीच त्यांच्यासाठी प्रे करूया की येणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळो आणि अमरावतीचं नाव ते खूप मोठं करू. तुम्ही तुमच्या ड्युटी अवर्समध्ये आम्हाला वेळ दिला. तुमचा वेळ खूप अमूल्य आहे, कारण तुमचं जे डिपार्टमेंट आहे ते आमच्या रक्षणासाठी आहे. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मला दिला, त्याबद्दल मी मंडल न्यूजच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. तुमचा पण आभार. थँक्यू.